काल सत्याचा मोर्चा पार पडल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवनमध्ये बैठक। आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। विना परवानगी सत्याचा मोर्चा काढल्यानं आयोजकांना भोवलं। मोर्चाच्या आयोजकांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल। प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका। उद्धव ठाकरेंचा 5 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर धाराशिवसह मराठवाडा दौरा। सरकारने जाहीर केलेली मदत मिळाली की नाही याचा करणार उद्धव ठाकरे पंचनामा। निवडणुकांच्या संभाव्य तारखा वळसे पाटलांनी केल्या जाहीर। महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारीला होणार। कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या वळसे पाटलांच्या सूचना। शिवसैनिकांना त्रास दिल्यास सहन करणार नाही, शंभूराज देसाईंचा शिवेंद्रराजे भोसलेंना इशारा। कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची ताकद दाखवू, देसाईंचा सज्जड इशारा। विखे पाटील बिनडोक माणूस, लक्ष्मण हाके यांचा राधाकृष्ण विखेंवर जहरी टीका। तर विखे पाटलांचा आणि त्यांच्या घराचा आरक्षणाशी कुठलाही संबंध नाही, हाकेंचा हल्लाबोल। जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा सुरू होणार। मोहोळ आणि धंगेकर यांच्या वादानंतर अखेर बोर्डिंग सुरू होणार। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यामध्ये एफआरपीच्या मुद्द्यावर शेतकरी संघटना आक्रमक। ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर पेटवले। पुण्यातील भीषण अपघाताचा सीसीटीव्ही समोर। पुण्यातील बंड गार्डन मेट्रो स्टेशन जवळ झाला अपघात। अपघातामध्ये 2 जणांचा झाला मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीची कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा संपन्न। नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर हे दाम्पत्य बनलं मानाचे वारकरी। महिला क्रिकेट विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये आज महामुकाबला। विश्वचषक जिंकून भारतीय महिला संघाने इतिहास रचावा, भारतीय क्रिकेट रसिकांची अपेक्षा। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया T20 मालिकेतील तिसरा सामना आज रंगणार। मालिकेमध्ये टीम इंडियानं 0-1 न पिछाडीवर। सगळ्यात आधी सुरुवात करणार आहोत महिला वर्ल्ड कपने, म्हणजे वुमेन्स वर्ल्ड कपने। महिला वर्ल्ड कप स्पर्धा आज होतीये, त्याचा महामुकाबला, त्याचा फायनल सामना आज होतोय। याचा थरार आपण नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर बघणार आहोत। भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ विजेतेपदाकरता एकमेकांशी भिडेल। उपांत्य फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आणि दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडला पराभूत केलं। मग हे दोघेही संघ आज अंतिम सामन्यामध्ये आमने सामने येतील, भारत आणि दक्षिण आफ्रिका। अंतिम फेरीचा सामना नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर होतोय, त्यामुळे आज मेगा ब्लॉक जो रविवारी असतो तो सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे। दोन्ही संघ आपल्या पहिल्या जेतेपदाकरता आतुर असणार आहेत। भारतानं यापूर्वी 2 वेळा अंतिम फेरी गाठलेली आहे, पण काही काळामुळे पराभव पत्करावा लागलेला आहे आणि दक्षिण आफ्रिका मात्र पहिल्यांदाच अंतिम सामन्यामध्ये म्हणजे फायनल खेळते आहे। त्यामुळे आज बघायचं अटीतटीचा सामना आहे, दोन्ही संघांना जिंकायचा आहे। पाऊस सुद्धा पडेल अशी शक्यता आहे, सावट असणारच आहे, कारण गेले 2-3 दिवस सलग मुंबईमध्ये आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा पाऊस पडतो आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आणि संकेत हे दोघेही आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सगळ्यात आधी उदय तुमच्याशी संवाद साधते। उदय, आजचा दिवस महत्त्वाचा आहे, आज वुमेन्स वर्ल्ड कपचा फायनल आहे आणि यावर्षी टीमलाच नाही तर सगळ्या महाराष्ट्राला, भारताला अपेक्षा आहे की आपली वुमेन्सची टीम ही जिंकेल, वर्ल्ड कप घेऊन येईल, काय सांगाल?
अगदी बरोबर आहे. चक दे इंडिया असा संपूर्ण भारत बोलतो आहे, कारण भारतीय क्रिकेट संघ फायनलमध्ये आलेला आहे. फायनलमध्ये आल्यानंतर भारताने महिला क्रिकेट वर्ल्ड कप जो आहे तो जिंकलाच पाहिजे अशी अपेक्षा सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांची आहे. आणि आता आपण आहोत भारताची नवी सुपरस्टार जेमिमा रॉड्रिग्स हिच्या घराजवळ. ती मूळची भांडुपकर आहे, भांडुपची राहणारी आहे. भांडुपला तिचा जन्म झाला, इथेच ती लहानाची मोठी झाली आणि क्रिकेटचे धडे देखील तिने इथेच गिरवले. ती मुलगी आहे त्यामुळे साहजिकच तिला इतर महिला खेळाडू जे आहेत क्रिकेटच्या त्या मिळत नव्हत्या, त्यामुळे तिने मुलांबरोबर खेळणं जे आहे क्रिकेटचं तिने सुरू केलं. आणि ते तिचे बालमित्र जे आहेत ज्यांच्यासोबत तिने पहिल्यांदा क्रिकेट खेळणं सुरू केलं ते सगळे बालमित्र भांडुपकर आता इथे सगळे जमा झालेत आणि सर्वजण जेमिमाला चेअर अप करतात. आपण इथे भांडुपमध्ये पाहतो सर्व भांडुपचा अभिमान जे आहे ते जेमिमा बनलेली आहे. तिचं एक होर्डिंग जे आहे ते देखील इथे लावलेलं आहे. आपण समोर पाहतोय कम ऑन इंडिया असं म्हटलंय आणि जेमी बेस्ट ऑफ लक, प्राऊड ऑफ यू, भांडुप गर्ल, भांडुपकर असं एक विशेष जे आहे सर्व जेमीला इथे करण्यात आहे. आणि जेमी खरंच भांडुपचा अभिमान बनलेला आहे. एक सर्वसामान्य घरातली जेमी मुलगी एक आता आंतरराष्ट्रीय सुपरस्टार बनलेली आहे. भारतीय क्रिकेट पट्टूंच्या गळ्यातले ताईत बनलेली आहे, जिने भारताला सेमीफायनलमध्ये खूप मोठा विजय जो आहे तो मिळवून दिलेला आहे. या सर्व तिच्या जेमीच्या बालमित्रांशी आता आपण बोलणार आहोत की नेमकं त्यांना काय वाटतं. सर्वजण पाहतो भारतात तिरंगा घेऊन आहेत. काय वाटतं जेमी, तुमची सहकार्य तुमच्यासोबत लहान असताना ती खेळली? जेमिमा लहानपणापासून आमच्याबरोबर खेळली आहे. ती 8 वर्षापासून असते आपण आमच्या भांडुपमध्ये होती. तिने लहानपणापासून जिद्द तिने कायम ठेवली आहे. हा, जिद्द कायम ठेवलेली आहे. क्रिकेट खेळली तुमच्यासोबत त्यावेळेला तिचा कसं परफॉर्म होता, म्हणजे त्यांना तेव्हा वाटत होतं का तुम्हाला की आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती क्रिकेट खेळेल? हो, कारण की ती लहानपणापासून स्पिरिट तिच्यामध्ये ते क्रिकेटचं खूप होतं, जुनून होता तिच्यामध्ये जेमिमामध्ये. हा, ती जेव्हा आपण स्क्रीनवरती पाहतो की बाबा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळते, वर्ल्ड कप मध्ये खेळते, आज फायनल आहे, फायनल बद्दल काय वाटतं? फायनलबद्दल आम्हाला जेमिमा आणि भारतीय क्रिकेट संघावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि ती जेमिमा बाजारा वर्ल्ड कप जिंकून घेऊनच येणार. जेमिमा आजच्या फायनलमध्ये देखील खूप चांगला खेळ खेळेल आणि भारताला फायनल जिंकू देईल अशी वाटतं. तुम्हाला काय वाटतं? घेऊन येणार वर्ल्ड कप या वर्षीच. लहानपणापासूनच ती आमच्यासोबत खेळायची, खूपच चांगलं खेळायची. तेच आता यावर्षी आता सेमीफायनलमध्ये तर चांगलं खेळलं आहे, आता फायनलमध्ये पण चांगलंच खेळणार आणि इंडिया वर्ल्ड कप जिंकणार. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं जेमिमाने जो सेमीफायनलमध्ये खेळ केला आहे, भारतासाठी जी खेळली आहे आणि तिने एक स्टेटमेंट दिली होती की आज मी माझी हाफ सेंचुरी किंवा सेंचुरीसाठी खेळली नाही, आज मी फक्त इंडियासाठी खेळली. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि 8 वर्ष ही ती या भांडुपमध्ये इथे राहून या ठिकाणी क्रिकेट खेळून तिने आज भारताचं नाव संपूर्ण जगात तिने उंचावलेलं आहे. आणि आजच्या फायनलमध्ये ती भारतासाठी उत्तमच खेळ करून भारताला वर्ल्ड कप जिंकून देईल अशी आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि आम्ही संपूर्ण आमचा सपोर्ट तिच्या मागे राहील. जेमिमाचे शेजारी काही राहणारे नागरिक आहेत त्यांच्याशी पण बोलूया. काय वाटतं तुमचे शेजारी आहेत जेमिमा? हो, आम्हाला अभिमान आहे तिचा. आणि यावर्षी ती वर्ल्ड कप आपल्याला जिंकून घेणारच आहे. जिंकून देणार. आपण इतरही पाहतो सर्वजण असे तिरंगा हातामध्ये घेऊन इथे आलेले आहेत. सर्वांना काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? खूप छान वाटतं. आम्हाला खूप उत्साह आहे की आम्ही आज जेमिमा हातात वर्ल्ड कप आलाच पाहिजे. काय करू. बेस्ट ऑफ लक जेमिमा. बेस्ट ऑफ लक क्या बात, क्या बात. बेस्ट ऑफ लक जेमिमा. यू विल रॉक. बेस्ट ऑफ लक जेमिमा अँड यू विल गेट द वर्ल्ड कप. गेट द वर्ल्ड कप. आपण पाहतोय की जेमिमाने वर्ल्ड कप भारताला जिंकून दिला पाहिजे अशी भावना सर्व भारतीय चाहत्यांचे, विशेषतः भांडुपमधून जिथून जेमिमाचा जन्म झाला आणि जिथून जेमिमा सुपरस्टार बनलेले, जिथे तिने क्रिकेटचे धडे गिरवलेले, त्याच भांडुपमध्ये आपण इथे पाहतोय सर्वत्र जल्लोषाचं वातावरण आहे. आणि याच क्रिकेट चाहत्यांनी फटाक्यांची देखील तयारी केलेली आहे. आपण इथे पाहतोय की फटाके देखील मांडून ठेवलेले आहेत. फटाक्यांची संपूर्ण तयारी केलेली आहे. सर्वांना विश्वास आहे की ती वर्ल्ड कप भारताला जिंकून देणार. सर्वांनी वेगवेगळे फटाके देखील इथे आणून ठेवलेले, त्यामुळे एक जल्लोषपूर्ण वातावरण जे आहे ते भांडुपमध्ये पाहायला मिळते. भांडुपची मुलगी आहे, आपली मुलगी, आणि त्या दृष्टिकोनातून सर्वत्र जल्लोष जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. सुवर्णा, खरंय, प्लेयर्सच्या मागे अशी प्रोत्साहन देणारी एक भली भक्कम आपल्या माणसांची टीम असावी लागते आणि जेमिमाला प्रोत्साहन दिलं जात आहे. आज सगळ्याच टीमकडनं अपेक्षा आहेत. आता आपण जाऊया नवी मुंबईतील DY पाटील स्टेडियम इथं उपस्थित आहेत आमचे प्रतिनिधी संकेत. संकेतशी बोलूया. संकेत, DY पाटील स्टेडियमवर आपल्या घरच्या स्टेडियमवर सामना होतोय, हा एक प्लस पॉइंट ठरेल का आपल्या टीम इंडियासाठी? आणि टीम इंडिया यावेळेला जी मैदानात उतरेल ती विश्वासानंच की आम्ही जिंकणार आहोत, काय सांगाल याविषयी? अर्थात अगदी उदय सर म्हणाले तसंच सर्वत्र चक दे इंडिया अशीच घोषणाबाजी सुरू, असंच वातावरण आहे. आणि होम ग्राउंड आहे DY पाटील, त्याच्यामुळे तो प्लस पॉईंट भारतीय संघासाठी नक्कीच ठरणार आहे. सध्या मी नवी मुंबईतल्या DY पाटील स्टेडियमच्या बाहेरच उभा आहे. गर्दी अजून तशी झालेली नाही आहे, पण थोडे लोक येत आहेत, त्याच्यामुळे काही वेळाने गर्दी होईल, नक्कीच होईल.
सर्वात महत्त्वाचं आजची एक गोष्ट ती म्हणजे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि या सामन्यावरती पावसाचं सावट आहे. त्यामुळे जर पाऊस पडला तर उद्याचा दिवस हा रिझर्व्ह ठेवण्यात आला आहे. आज जर सामना झाला नाही इन केस तर उद्या हा सामना होऊ शकतो आणि जर उद्यासुद्धा हा सामना झाला नाही तर दोन्ही संघांना समविजेतेपद मिळू शकतं. पण अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ पहिल्यांदाच म्हणजे भारत तर ठीक आहे, याच्या आधी आलेल्या वर्ल्ड कप फायनल्समध्ये दक्षिण आफ्रिका पहिल्यांदा वर्ल्ड कप फायनल्स खेळतोय. पण दोन्ही संघ आजपर्यंत कधी विजयी झाले नाहीत. त्यामुळे आज एक मात्र नक्की, कोणताही संघ जिंको जगाला नवा चॅम्पियन मिळणार आहे. अगदी बरोबर आहे. आणि जसं तू म्हणालास याआधी डी.वाय. पाटीलमध्ये कुठलेही सामने असतील तर जी काही तोबा गर्दी सकाळपासून बघायला मिळते की आपल्याला त्या भागात त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा फिरता येत नाही. तर थोड्या वेळाने कदाचित तशीच परिस्थिती डी.वाय. पाटील स्टेडियमच्या आजूबाजूला बघायला मिळेल. संकेत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तर भारतीय क्रिकेट महिला संघाला यंदा इतिहास रचण्याची संधी आहे. भारताच्या इतिहासात पुरुष संघानं केवळ 2दा वनडे वर्ल्ड कपवर नाव कोरलंय. 1983 साली कपिल देवच्या नेतृत्वात भारतानं पहिल्यांदा विश्वचषक जिंकला आणि दुसऱ्यांदा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघानं वर्ल्ड कप जिंकला, देशाचा गौरव वाढवला. आता भारतीय महिला क्रिकेट संघ याच ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती करतो का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 2दा फायनलमध्ये आपण गेलेलो आहोत. म्हणजे वुमन्स वर्ल्ड कप ची टीम म्हणजे वुमन्सची टीम ही 2दा फायनलमध्ये गेलेली आहे, पण आपण जिंकू शकलो नव्हतो. यावेळेला मात्र चांगल्या फॉर्ममध्ये आहे आपली टीम आणि यावेळेला आपण वर्ल्ड कप जिंकू अशी अपेक्षा आहे. जी उम्मीद है कि जीतेगी टीम. अच्छा कर रही है, बहुत अच्छा कर रही है, सेमीफाइनल बहुत अच्छा खेले हैं. तो यही एक्सपेक्टेशन है सभी की कि वर्ल्ड कप बहुत टाइम बाद जीत रहे हैं, तो एक अच्छे नोट पे खत्म करे टीम. बिल्कुल, ट्रॉफी हमारे घर पर ही आनी इस बार. और अभी सभी ने देखा सेमीफाइनल में इंडिया ने कितना अच्छा चेस किया ऑस्ट्रेलिया जैसी टीम के खिलाफ जो 7 टाइम से डिफेंडिंग चैंपियंस है. तो उम्मीद है कि आगे हमारे पास कप आने वाला है. स्मृति दीदी और हरमनदीदी से बहुत ज्यादा उम्मीद है और लग रहा है सफाली वर्मा भी अच्छा करेंगी फाइनल में और हम लोग वर्ल्ड कप जीतेंगे. जैसे करते आ रहे हैं अभी हमारी जिमेमा रॉड्रिग्स और हरमनप्रीत कौर हमारी कप्तान जो इन फॉर्म चल रही हैं, बहुत अच्छी परफॉर्मेंस कर रही हैं. तो इससे एक्सपेक्ट कर सकते हैं कि आने वाला जो वर्ल्ड कप है वो हमारे हाथ में, इंडिया के हाथ में आने वाला है. हम लोग बहुत कॉन्फिडेंसफुल फील कर रहे हैं. बिल्कुल इंडिया जीतेगी, इंडिया जीतेगी. इंडिया जीतेगी और हरमनप्रीत कौर हमारी कैप्टन है, बहुत अच्छी कैप्टनसी उन्होंने की है और उन्होंने बहुत अच्छी नॉकिंग की इस बारी. तो हमें उम्मीद है कि ये ट्रॉफी अपने घर ही आएगी और हरमनप्रीत को हम बोलेंगे ऑल द बेस्ट मैम.